हॅलो फ्रेंड्स, आपण ज्वर निदान हा टॉपिक पूर्ण अभ्यास केलेला आहे. आता आपण बघूया निदान स्थानातील रक्तपित्त निदान. त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स अभ्यास करायचे ते आधी बघूयात आपण. हृदय आणि ओज, हृदयाची प्रधानता, हृदय ओजाचे स्थान, धमन्यांचे महामूलत्व, ओजाची उपयदेयता, धमनी स्त्रोतस आणि स्थिरा निवचन, हृदय संचर संरक्षण नीती. आता त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे रक्तपित्ताचं नामकरण, नंतर रक्तपित्ताची निदान आणि संप्राप्ती, रक्तपित्ताची निरुक्ती बघायची काय रक्तपित्ताची पूर्वरूपे, त्याच्यानंतर उपद्रव, मार्ग आणि रक्तपित्ताची साध्य असाध्यत्व, रक्तपित्ताचे विप्रकुष्ठ कारणे, रक्तपित्ताचे चिकित्सासूत्र, रक्तपित्ताचे ऊर्ध्व रक्तपित्ताच्या साध्यतेची कारणे, अधोग रक्तपित्ताची व्याप्यता, रक्तपित्ताची असाध्यता, सर्व रोग साधारण असाध्यतेची कारणे, नंतर असाध्याची अन्य कारणे, लक्षणाधिरित रक्तपित्ताचे असाध्यत्व, उपसंहार. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय होता बघा, रक्तपित्ताचे नामकरण. तर बघा आता रक्तपित्ताचे नामकरण काय सांगितले, ज्या प्रकारे रक्त दूषित होऊन रक्तपित्त नावाने ओळखले जाऊ लागले, हे रक्तपित्ताचे नामकरण आहे. आता रक्तपित्ताची निदान आणि संप्राप्ती बघा काय. दुसरा पॉईंट होता रक्तपित्ताचे निदान आणि संप्राप्ती. बघा, जव, रानकोत इत्यादी अधिक प्रमाणात खाल्ले, हे बघा पहिला पॉईंट हे. त्याच्यानंतर खूप अधिक उष्ण तीक्ष्ण पदार्थ, पावटे, उडीद, कुळीथ डाळ आणि क्षाराबरोबर खाल्ले, दही, दह्याची निवळी, क्षार, ताक, लोणी, कांजीबरोबर खाल्ले, डुक्कर, म्हैस, मेंढी, मासे आणि गोमांस, तिळाची पेंड, आरवी किंवा कोरड्या भाज्या समवेत खाल्ले. रक्ताचे प्रमाण वाढल्यावर प्रकोपित पित्त सर्व शरीरभर पसरून यकृत आणि प्लीहामध्ये उत्पन्न झालेल्या रक्तवाहक स्रोतसांच्या रक्तप्रवाहाने भरल्यामुळे जड झालेल्या मुखापर्यंत जाऊन ती बंद करते. पित्त रक्ताला दूषित करते. निदान आणि संप्राप्ती. आता बघा निरुक्ती काय म्हणले, रक्ताबरोबर पित्त मिसळल्याने, रक्त दूषित केल्याने आणि रक्ताचा गंध आणि वर्ण पित्ताच्या गंध आणि वर्णाप्रमाणे झालेले त्या पित्तालाच रक्तपित्त असे म्हणतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्वरूपे, उपद्रव, मार्ग पाहूयात. थँक्यू.